लॉज बघायचे आहेत. त्यातला पहिला लॉ आहे तो म्हणजे आयडेम्पोटेंट लॉ. नाव कॉम्प्लिकेटेड वाटत असेल पण असं नाहीये, नावाच्या मिनिंग मध्येच बऱ्याच गोष्टी आहेत. आयडेम्पोटेंट एखादी गोष्ट असणं म्हणजे काय, एखाद्या गोष्टीवर तुम्ही जर एखादा ऑपरेशन परत परत रिपीट केलं तरीही ओरिजिनल जे काही रिझल्ट होता तोच रिझल्ट तुम्हाला परत परत जर मिळत असेल तर ती गोष्ट आयडेम्पोटेंट आहे. फॉर एक्झाम्पल 1 into 1 into 1 तुम्ही कितीही वेळा जरी हे मल्टिप्लिकेशन केलं तरी ओरिजिनल जे काही होतं, ओरिजिनल तुम्ही काय संख्या घेतलेली 1 तेच आन्सर तुम्हाला मिळेल. सो 1 हे एक एक्झाम्पल आहे आयडेम्पोटेंट असण्याचं. असंच लॉजिक मध्ये आहे की फॉर एक्झाम्पल लॉजिक मध्ये कसं आहे आयडेम्पोटेंट लॉ, पी अँड पी तुम्ही जर केलं तर त्या केस मध्ये तुम्हाला नेहमी पीच मिळेल. अजून पी और पी केलं तर त्या केस मध्ये पण तुम्हाला नेहमी पीच मिळेल. ओके, हे आपण चेक करून बघूया. पीच्या आपण ट्रू आणि फॉल्स अशा ट्रूथ व्हॅल्यूज घेऊन हे स्टेटमेंट व्हॅलिड कसं होतंय ते बघूया. फॉर बघूया मी. फॉर पी अँड पी इक्विव्हॅलेंस टू पी हे आधी आपण चेक करूया. इफ पी इक्वल्स टू ट्रू म्हणजे पी ची ट्रूथ व्हॅल्यू टी आहे. सो कसं येईल हे टी अँड टी येईल. टी अँड टी चा आन्सर काय येतं तर टी येतं म्हणजे विच इज इक्वल टू पी. सो हा पी इज इक्वल टू टी साठी हे स्टेटमेंट व्हॅलिड आहे. आता आपण पी इज इक्वल टू फॉल्स घेऊया किंवा एफ घेऊया. एफ अँड एफ अँड साठी आन्सर काय आलं एफ आलं विच इज इक्वल टू पी आलं. सो ह्यासाठी पण आता अजून कशासाठी आपल्याला चेक करायचं तर फॉर पी और पी किंवा डिसजंक्शन पी साठी. त्याच्यासाठी आपण काय घेऊया इफ पी इज इक्वल टू ट्रू म्हणजे पी ची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू असेल तर कसं येईल हे टी और टी साठी आन्सर काय येईल टी येईल विच इज इक्वल टू पी. त्याच्यानंतर फॉर पी इज इक्वल टू एफ असेल जे पी ची ट्रूथ व्हॅल्यू एफ असेल तर त्या केस मध्ये एफ और एफ साठी काय येईल तर एफ असेल विच इज इक्वल टू पी असेल. ओके, हा तुमचा झाला आयडेम्पोटेंट लॉ. ओके, तुमचा नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे कम्युटेटिव्ह लॉ. बऱ्याच लॉजिकचा रेफरन्स सोडून इतर ठिकाणी पण तुम्हाला कम्युटेशन वगैरे गोष्टी लागतात. सो हा पार्ट नीट समजून घ्या. कम्युटेटिव्ह लॉ सिंपल आहे. आपण म्हणतो ना कम्युनिकेशन म्हणजे काय एक्सचेंज ऑफ आयडियाज. थोडासा मिनिंग इथे कम्युट करणं म्हणजे काय दोन गोष्टी तुम्ही एक्सचेंज करू शकता. तोच थर्ड इथे येतो. म्हणजे काय आधी आपण आपल्या अल्जेब्रा म्हणजे आपल्याला जे 10th पर्यंत किंवा 11th पर्यंत जे सिंपल झालंय त्याच्या रेफरन्सने बघूया मग आपण लॉजिकला जाऊया. म्हणजे 2 + 3 करा आन्सर काय येईल बरोबर. 3 + 2 केल्यावर आन्सर काय येईल 5 येईल. म्हणजे काय तुम्ही 2 आणि 3 ची पोझिशन जरी एक्सचेंज केली तरीही तुम्हाला आन्सर सेम मिळतं. असंच आपल्याला मल्टिप्लिकेशन मध्ये मिळतं बघा. 2 × 3 किती 6 आणि 3 × 2 किती 6. सो बेसिकली आपण म्हणू शकतो ऍडिशन आणि मल्टिप्लिकेशन आर कम्युटेटिव्ह. ऍडिशन आणि मल्टिप्लिकेशन ऑपरेशन्स असतात ते कम्युटेटिव्ह असतात. म्हणजे त्याच्यामध्ये दोन ऑपरंड्स यांना दोन संख्यांना आपण ऑपरंड असं म्हणतात. या जरीही एक्सचेंज केल्या किंवा इंटरचेंज केल्या तरी रिझल्ट सेम राहतो. हा कम्युटेटिव्ह लॉ किंवा कम्युटेशनचा मेन मिनिंग आहे की दोन ऑपरंड्स तुम्ही जरी एक्सचेंज केल्या तरी तुम्हाला रिझल्ट सेम मिळत असेल तर त्या गोष्टी कम्युट करतात असं आपण म्हणतो. बट 4 डिवायडेड बाय जर 2 केलं तुम्ही तर तुम्हाला आन्सर किती मिळतं 2 मिळतं. पण 2 डिवाइड बाय 4 केलं तर आन्सर तुम्हाला 2 मिळत नाही. सो डिवाइड आहे ते कम्युट करत नाही किंवा ते ऑपरेशन कम्युटेटिव्ह नाहीये. ओके, असंच लॉजिक मध्ये आहे. लॉजिक मध्ये अँड म्हणजेच कंजंक्शन और डिसजंक्शन ही दोनही ऑपरेशन कम्युटेटिव्ह आहेत. म्हणजे पी अँड क्यू इज इक्विव्हॅलेंट टू क्यू अँड पी हे आपल्याला कम्युटेटिव्ह लॉ सांगतो. तसं कंजंक्शन आणि डिसजंक्शन हे कम्युटेटिव्ह असल्यामुळे हे पॉसिबल आहे. दोन ऑपरंड्स किंवा दोन प्राइम कंपोनंट्स इंटरचेंज केले तरी रिझल्ट सेम राहतो. सो कंजंक्शन आणि डिसजंक्शन हे तुमचे कम्युटेटिव्ह आहे. पण तुमचं कंडिशनल
आपण गेल्याच लेक्चरला बघितलंय P implies Q is not equal to Q implies P. सो हे कम्युटेटिव्ह नाही आहे. तुमचा नेक्स्ट लॉ आहे असोसिएटिव्ह लॉ. असोसिएटिव्ह इज रिलेटेड टू असोसिएशन. असोसिएशन म्हणजे टुगेदर किंवा ग्रुपिंग. असोसिएटिव्ह लॉ जेव्हा येईल ना तेव्हा काही ना काहीतरी डोक्यात हे लक्षात ठेवायचं की ग्रुपिंग रिलेटेड आहे. ह्यामध्ये बेसिकली आपण ब्रॅकेट्सचा विचार करतो. आपण बघूया आधी आपण जे नंबर्स अल्जेब्रामध्ये आजपर्यंत तुम्हाला झाले त्यांच्या रिलेटेड असोसिएटिव्ह लॉ काय आहे बघूया आणि नंतर लॉजिकवर जाऊया. फॉर एक्झाम्पल 2 into 3 into 4 त्याचा आन्सर किती? 12 into 2 म्हणजेच 24 आणि 2 into 3 into 4 जरी तुम्ही केलं तरी ही आन्सर किती येईल? 24 येईल. सो मल्टिप्लिकेशन ऑपरेशन हे असोसिएटिव्ह असतं. म्हणजे काय? तुम्ही जरीही या ब्रॅकेटची पोझिशन बदलली, आधी हे ब्रॅकेट काय होतं? सेकंड आणि थर्ड एलिमेंट मध्ये होतं. ते ब्रॅकेट तुम्ही फर्स्ट आणि सेकंड मध्ये जरी घातलं तरीही तुमचं रिझल्ट जो आहे तो सेम राहतो. हे अजून जरी तुम्ही ब्रॅकेट रिमूव्ह जरी केलं तरी त्या केसमध्ये सुद्धा रिझल्ट हा तुमचा सेम राहतो. म्हणून मल्टिप्लिकेशन हे असोसिएटिव्ह ऑपरेशन आहे. ओके. ऍडिशन मध्ये बघूया तसंच होतं का? ऍडिशन मध्ये बघा 10 plus 9 21 आलं. ओके. त्याच्यानंतर 2 plus 10 म्हणजे 12 plus 9 केलं तरी पण ते किती येईल? 21 येईल. आणि ब्रॅकेट जरी मी कम्प्लीट रिमूव्ह केले तरीही 21च येणार. सो ब्रॅकेटच्या पोझिशनिंगवर हे ऑपरेशन डिपेंड्स नाहीये. सो ऍडिशन हे पण एक असोसिएटिव्ह ऑपरेशन असतं. त्याच्यामध्ये तुम्ही ब्रॅकेटची पोझिशनिंग जरीही बदलली तरीही त्या केसेसमध्ये रिझल्ट अल्टर होत नाही. तो ओरिजिनल जो रिझल्ट असेल तोच राहतो. असंच लॉजिक मध्ये आपण बघूया. लॉजिक मध्ये P and Q ब्रॅकेट and Q and R is equivalent to P and Q and R which is also equivalent to P and Q and R. ओके. तसंच बघा लॉजिक मध्ये परत ऑरच्या केस मध्ये पण मी असंच लिहू शकते. P or Q or R is equivalent to P or Q or R. This is equivalent to P or Q or R. So बेसिकली कंजंक्शन आणि डिस्जंक्शन हे दोन ऑपरेशन असोसिएटिव्ह असतात. ओके. त्याचप्रमाणे बाय कंडिशनल पण तुमचा असोसिएटिव्ह असतो. हे तुमच्या बुकमध्ये मेन्शन नाहीये. मी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन साठी हे सांगते बाय कंडिशनलचं. सो दिस बिकम P डबल इम्प्लाइज Q डबल इम्प्लाइज R पण तुमचं इम्प्लिकेशन जे असतं ते मात्र असोसिएटिव्ह नसतं. थोडक्यात समअप करायचं जर झालं तर असोसिएटिव्ह रिलेशन म्हणजे असं रिलेशन ज्याच्यामध्ये ब्रॅकेटच्या ओरिएंटेशन नुसार तुमच्या गोष्टी चेंज होत नाही. रिझल्ट ब्रॅकेटची पोझिशनिंग जरी बदलली तरीही तुमचा रिझल्ट जो आधी होता तोच राहतो. रिझल्ट इंडिपेंडेंट असतो. अशा ऑपरेशन्सना असोसिएटिव्ह म्हणतात. लॉजिक मध्ये कंजंक्शन आणि डिस्जंक्शन हे ऑपरेशन्स तुमचे असोसिएटिव्ह असतात. जर नेक्स्ट लॉ आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. याच्यामध्ये एक मगाशी आपण जसं बघितलं असोसिएटिव्ह असोसिएट ह्याच्यावरून थोडासा त्याचा अर्थ समजतो. थोडाच इथे तोच पार्ट आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह म्हणजे डिस्ट्रीब्युशन हा शब्द येतो. बघूया आपण याच्यामध्ये नक्की. जर मी एक एक्झाम्पल लिहिते 2 into 1 plus 3. या केसमध्ये आपण कसं लिहू? 2 into 1 plus 2 into 3. सो आपण कसं म्हणताना बघा कसं म्हणतो. मल्टिप्लिकेशन इज डिस्ट्रीब्युटिव्ह ओव्हर ऍडिशन. मल्टिप्लिकेशन इज डिस्ट्रीब्युटिव्ह म्हणजे काय? मल्टिप्लिकेशनला मी डिस्ट्रीब्यूट केलं कशामध्ये? तर ह्या पार्ट मध्ये आणि ह्या पार्ट मध्ये जो मी इथे लिहून घेतला. सो ह्याचं कसं म्हणतो? मल्टिप्लिकेशन इज डिस्ट्रीब्युटिव्ह ओव्हर ऍडिशन. लॉजिक मध्ये P and Q मी लास्ट टाइम सांगितलेलं की मल्टिप्लिकेशन असेल तर ते कंजंक्शनची इक्विव्हॅलेंट असतं, इक्वल नसतं.
तेच आपण लिहूया क्यू ऑर. ह्या केसमध्ये क्यू ऑर आर. ह्या केसमध्ये बघा तुम्हाला काय करायचंय, पहिला आपण काय घेतलं 2 into 1. सो इथे काय येणार पी अँड क्यू. ओके, मध्ये काय आहे ऑर. सो ते ऑर इथे आलं पी अँड आर. सो ह्या केसमध्ये कंजंक्शन इज डिस्ट्रीब्युटिव्ह ओव्हर डिसजंक्शन असं तुम्ही म्हणू शकता. तर काय तुम्हाला लिहायची गरज नाही, जस्ट तुम्हाला हा लॉ फक्त लक्षात ठेवायला पाहिजे. याच्याशी जर तुम्ही कम्पेअर केलं तर तुम्हाला हा लॉ समजायला सोपा जाईल. असंच आपण डिसजंक्शनच्या बाबतीत लिहू शकतो. पी डिसजंक्शन क्यू कंजंक्शन आर. तर त्या केसमध्ये आपण कसं लिहिणार, हा जो मधला इकडचा ब्रॅकेट मधला जो मधलं साइन असतं ते बेसिकली ह्या दोन ब्रॅकेटच्या मध्ये येतं. सो हे कसं येईल पी ऑर क्यू. ठीक आहे, की अँड इथे काय येणार तुमचा बेसिकली अँड येणार अँड पी ऑर आर. हे तुमचे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉज झाले लॉजिक मध्ये. तुमचा नेक्स्ट लॉ आहे डी मॉर्गन्स लॉ. हे आपण बघितले, आपण जस्ट लॉज रिवाइज करूया. निगेशन ऑफ पी अँड क्यू इज इक्विव्हॅलेंट टू निगेशन ऑफ पी और negation of q. Okay, negation of p or q is equivalent to negation of p and negation of q. ठीक है, नेक्स्ट लॉ आहे तुमचे आयडेंटिटी लॉ. ओके, ह्याचे स्टेटमेंट्स मी लिहिते. p and t equivalence to. ओके, P and T is equivalent to P. हे कसं आपण बघूया. If P equals to T, त्या केस मध्ये काय T and T. T and T चा आन्सर काय येतं T येतं. आणि इथे म्हणजेच इक्वल्स टू P तुम्ही लिहू शकता. ओके, P and P ट्रूथ व्हॅल्यू ऑफ P इज फॉल्स, म्हणजे P इज इक्वल टू फॉल्स. तर फॉल्स तुम्हाला काय मिळेल फॉल्स मिळेल, म्हणजेच इक्वल्स टू P आहे. कारण P इकडे आपला फॉल्स आहे, सो हे व्हॅलिड आहे. सेकंड काय आहे P अँड F इज इक्विव्हॅलेंट टू F. हे बघूया कसं ते. इफ P इक्वल्स टू T, P जर मी T घेतला तर काय T अँड F. एक जरी व्हॅल्यू 0 असेल तरीही, एक जरी गोष्ट माझ्याकडे नसेल तरीही माझं काम होणार नाही. सो हे काय आलं फॉल्स आलं. त्याच्यानंतर P इज इक्वल टू F असेल, म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू ऑफ P जर फॉल्स असेल तर त्या केसमध्ये काय फॉल्स येईल. ओके, सो हे व्हॅलिड आहे. त्याच्यानंतर थर्ड इज P और F. ऑरच्या केसमध्ये काय असतं P और F. एक तरी गोष्ट इथे काय येईल P येईल. हे कसं बघूया, ऑरच्या केसमधून कळेल. इफ P इक्वल्स टू T, तर त्या केसमध्ये T और F एक तरी हे किंवा ते असेल तरीही चालेल P येईल. P इक्वल्स टू F असेल तर F और F मध्ये काय येतं बेसिकली F येतं. सो इक्वल टू P येईल. ह्या केसमध्ये पण इक्वल्स टू P येईल. सो हे व्हॅलिड आहे. लास्ट केस P और F इक्वल्स टू, त्या केसमध्ये एक मिनिट, P आपला ही केस झाली आहे. P और T बघूया आपण काय होतंय. P और T मध्ये आन्सर T येतं. हे कसं हे तुम्ही चेक करायचं. ओके, एवढे सगळे रूल्स बघून तुमचं कदाचित वाटत असेल की किती लक्षात ठेवायचं, पण एवढं काही टफ नाहीये, इझी आहे. अँड मध्ये एक जरी P आणि Q पैकी एक जरी फॉल्स आला तर त्या केसमध्ये आन्सर फॉल्स येतं. तीच गोष्ट इकडे आहे. इट इज इंडिपेंडेंट. तुमचा P ट्रू आहे की फॉल्स. एक व्हॅल्यू जरी, एक प्राइम कंपोनेंट जरी फॉल्स आला तरी माझं कंजंक्शन मध्ये आन्सर फॉल्स आहे. आणि एक जरी कंपोनेंट ट्रू आला तर दुसरा काय आहे हे महत्वाचं आहे, कारण दुसरा जर फॉल्स असेल तर त्या केसमध्ये आपल्याला आन्सर फॉल्स मिळणार. सो हे त्याच्यानुसार. डिसजंक्शन म्हणजे काय, चहा किंवा पाणी. मला चहाही चालेल किंवा पाणी चालेल, दोन्ही दिलं तरी चालेल, म्हणजे एक जरी ट्रू असेल तरीही माझं काम होईल. पण एक जरी फॉल्स, एक गोष्ट माझ्याकडे नाहीये आणि दुसरी गोष्ट नाहीये तर त्या केसमध्ये माझं काम होणार नाही. पण दुसरी असेल तर काम होणार. सो इट डिपेंड्स अपॉन P. सो इक्वल्स टू P.
अँड आणि ऑरचा जर तुम्ही नीट विचार केला तर हे चारही लॉज तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज, थोडा विचार करून तुम्ही हे चारही लॉज लिहू शकता.